आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूयात। राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता लोकसत्ताचं वृत्त आहे। लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्याच्या चर्चा। निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत। निवडणूक लांबणीवरून सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। निवडणुकांबाबत माहिती नसणारे लोकच असे आरोप लावू शकतात। प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं आहे। निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। हरियाणा काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती। सरकार निवडणुका घ्यायला तयार नसेल तर ही हुकुमशाही। संजय राऊतांची टीका। विधानसभा उशिरा गाठी झाल्यानं आमच्याकडे वेळ त्यावेळेपर्यंत कधीही निवडणुका होऊ शकतात। भुजबळांचं सुळेंसह राऊतांना उत्तर। उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं। उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेबरोबरच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा। एकनाथ शिंदे ढोंगी लोकांच्या नादाला लागून खोटं बोलत आहेत। 25 वर्षापूर्वी मातोश्रीचे दरवाजे ही शिंदेंसाठी खुले नव्हते। संजय राऊतांचं उत्तर आहे। जागा वाटप चर्चेसाठी 20 किंवा 21 ऑगस्टला शिंदे फडणवीस अजितदादा दिल्लीला जाणार। संजय शिरसाट यांची माहिती। तर मनसेसोबत युतीची चर्चा व्हावी असं अनेकांचं मत। वरिष्ठ चर्चा करतील असंही वक्तव्य। सरकारच्या योजना बंद होऊ नयेत म्हणून फडणवीस सीएम झाले पाहिजेत। लाडकी बहीण योजनेवरून सुरेश खाडे यांचं मोठं विधान।